बिग एंड ह्यूज टीम आ रही है आपके सामने अगले मैच में अपने खेल की एक उम्मीद के साथ संघर्ष कबड्डी दिखाने वाली टीम। प्लीज वेलकम आई अष्टभुजा कबड्डी टीम रानगाव। वेलकम। टीम कोच अमोल गरत एंड कल्पेश टीम आई अष्टभुजा रानगाव। थँक्यू डीजे। त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र गरज सर, विशाल पाटील यांचे गुरुवर्य ज्यांनी विशाल पाटील यांना कबड्डी शिकवली, त्यांचे प्रशिक्षक राहिले आणि महाराष्ट्राला एक उत्कृष्ट कबड्डी कोच म्हणून विशाल पाटील एक पुढे आलेले आहेत। त्यांचे आदरणीय गुरुवर्य राजेंद्र गरजसर यांच्याकडनं 5000 रुपयाची देणगी या श्री कुर्लाई चषकसाठी। एकदा जोरदार टाळ्या। तदनंतर पुढील टीमला आमंत्रित करूया। आई अष्टभुजा रानगाव टीम के सामने टक्कर देने आ रही है जय बजरंग खामलोली। वेलकम डीजे। जय बजरंग खामलो टीम वेलकम। तर बघूया मॅचच्या ठिकाणी आई अष्टभुजा रानगाव वर्सेस जय बजरंग खामलोली या डोम टीम मधील टक्कर देताना पाहायला मिळेल। पहिली रेड जय बजरंग खामलोली टीम कडनं आई अष्टभुजा रानगावच्या कोर्टमध्ये। पात्रा एकत्र पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्ह श्री कुर्लाई चषक 2024 चा थरार। पहिली रेड जय बजरंग खामलोली पालघर कडनं रेड आई अष्टभुजा रानगाव वसईच्या कोर्टमध्ये। पॉइंट की पकड काय घडेल प्रेक्षकांच्या सामन्यावर खिळलेल्या चुरस्त मात्र लागलेली इथे बोनस ऑन असताना पहिली रेड तेवढाच मात्र साऊथ पवत्यात सेफ रेड। आई अष्टभुजाकडनं रेड जय बजरंग टीम समोर। पालघरच्या कोर्टमध्ये वसईची रेड। लक्ष्मण रेडवर क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हे नाव आपण पाहिलं आणि कबड्डीमध्ये सुद्धा तेंडुलकर येत आहेत। हेच ते लक्ष्मण तेंडुलकर वसई टीम प्लेयर आई अष्टभुजा। और लक्ष्मण तेंदुलकर लेके आया पॉइंट। रेड पॉइंट सक्सेसफुल। खाता खुला है आई अष्टभुजा रानगाव टीम का। रेड करता हुआ रेडर जय बजरंग पालघर टीम का। खामलोली टीम का ये खिलाड़ी राइट कॉर्नर में क्या पॉइंट लेके जाएगा। 0-1 पे यहाँ पे मुकाबला की शुरुआत और पहले हाफ में लीड बनाने की साजिश कौन सीम करेगी और सिकंजा कस लिया रेडर ने। तेंदुलकर का ही शिकार बनाया। लेफ्ट कॉर्नर को टच किया और पॉइंट मिला है। खाता रेड पॉइंट से खुला है पालघर टीम जय बजरंग टीम का। अब यहाँ पे वसई टीम का रेडर आई अष्टभुजा रानगाव रेडर सपोर्टिंग रेडर इस बार रेड के ऊपर। हैंड टच काफी दिमाग के साथ, स्पीड भी बहुत अच्छा था।
और पॉइंट मिला है आई अष्टभुजा को। लक्ष्मण तेंदुलकर इन हो चुके हैं, मेन रेडर वापस आए और इस मैच में 1 पॉइंट से आगे अब तक चलती हुई आई अष्टभुजा लीड पर 1 पॉइंट से। ऑफिशियल टाइम आउट या ठिकाणी घेतला गेलाय, तोपर्यंत सुमधुर संधी डीजे मास्टरला। डीजे डीजे टाइम आउट नंतर पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय कबड्डीचा महासंग्राम श्री कुर्ला चषक 2024 मध्ये पालघर विरुद्ध वसई मॅच भन्नाट आहे। जय बजरंग रेडर पॉइंट आणतायत, आई अष्टभुजाला धक्का, 1 गुणाची कमाई जय बजरंग खामलोली। 3-2 गुणसंख्येवर खेळताना आई अष्टभुजा रानगाव वसई टीम, तर 2 गुणांवर खेळतो या मॅच मध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जय बजरंग खामलोली पालघर। लक्ष्मण तेंदुलकर इस बार रेड के ऊपर राइट कॉर्नर में रेड, पॉइंट की तलाश में सूझबूझ के साथ बोनस अटेम्प्ट की साजिश यहाँ पे की थी, क्या सक्सेस होंगे? बोनस पॉइंट लक्ष्मण तेंदुलकर लेके आया। अब पालघर की रेड वसई के सामने, जय बजरंग की रेड आई अष्टभुजा के सामने। 6 का डिफेंस 2-2 के चेन के साथ यहाँ पे डिफेंस रोकना चाहता है लेकिन एडवांस गए, बहुत बड़ी गलती। आंखों में इशारा नहीं था, कॉलिंग हुआ ही नहीं, लेकिन दिल ने बोला, लेकिन दिमाग कंट्रोल में नहीं था। पॉइंट मिला जय बजरंग पालघर को। अब आई अष्टभुजा वसई टीम का रेडर रेड के ऊपर दिमाग के साथ आया है, दिखाना कुछ और था और करना कुछ और। बोनस दिखाया, बोनस भी मिला और 2 टच पॉइंट। सुपर रेड, इस सुपर रेड में मैच में जान लाई है। कोच यहाँ पे है अमोल खरत, दिमाग के साथ खेलने वाले ये कोच है। जैसे विशाल पाटिल का पालघर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र में नाम है, वैसे ही इस मुंबई पालघर एरिया में अमोल खरत इनका नाम है। नेशनल प्लेयर, स्टेट लेवल चैंपियन बनाने वाले ये कोच है कबड्डी के। थँक यू डीजे। 7-3 गुणसंख्येवर मॅच आहे, 4 गुणांच्या आघाडीवर या मॅच मध्ये पाहायला मिळत आहेत। तर वसई संघ पालघर 4 गुणांनी पिछाडीवर, खामलोली संघ जय बजरंग आता या ठिकाणी कमबॅक करेल का? कुठेतरी ॲडव्हान्स टॅकलची चुकी, कुठेतरी मात्र थोडीशी घाई पकडीच्या माध्यमातून आणि बोनस पॉइंट यापुढे जास्त कोण घेणार? विशाल, या ठिकाणी सूचना घ्या, अगदी टेक्निकल इश्यू आहे, त्यामुळे 2 मिनिट आपण लाईट ऑफ करतोय। जाग्यावरनं कुणी हलू नका, आपले मोबाईलचे टॉर्च ऑन करा। नको नको नको, थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि लाईट बंद करायची आहे, त्या मोबाईलच्या लाईट सुद्धा बंद ठेवा अगदी 2 मिनिटासाठी। ओके, लाईट ऑफ, जागच्या जागी थांबा। सर्व प्रेक्षकांना सूचना।
कम ऑन, क्या बात है. Hey, hey. Come on, yes. चला टेक्निकल मात्र या ठिकाणी जो टाइम आउट घेतला होता तो मात्र संपुष्टात येताना पाहतोय. जे व्यत्यय आलं होतं ते व्यत्यय मात्र दूर करताना आपण पाहिलं. कुर्ला क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक अगदी निष्णात आहेत. आपली गरज ओळखून मात्र या ठिकाणी लगेच उभे राहत आहेत आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात या सर्व कुर्लाई क्रीडा मंडळाचे सर्व स्वयंसेवक. दरम्यान सामना आपण पाहतोय अष्टभुजा रानगाव वर्सेस जय बजरंग खामलोली. काठेकी टक्कर आहे. 7-3 स्कोरबोर्ड वरती आहे. कल्पेश आलाय रेड साठी. 5 डिफेंडर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1-2-2च्या सेट मध्ये खेळतोय. बोनस ऑफ. या ठिकाणी नजाकत आपल्याला पाहायला भेटली. तितकीच चांगली ताकदीने मात्र टॅकल केली. या ताकदीचा पॉइंट मिळालाय जय बजरंग खामलोली. आता मात्र खामलोलीचा रायडर भरभक्कम रायडर ज्याच्यावरती विश्वास आहे तो मात्र येतोय वसई मधला नामांकित संघ अष्टभुजाच्या कोर्ट मध्ये. 6 डिफेंडर आहेत. 2-2-2च्या सेट मध्ये खेळतायत. बोनस ऑन असणार आहे. 7-4 स्कोरबोर्ड पाहतोय. 7-4 पहिला हाफ अजूनही प्रगती पथावरती. या फर्स्ट हाफ मध्ये स्कोरबोर्ड 7-4 असताना 3ची पिछाडी आपण पाहतोय जय बजरंग खामलोली. मात्र तितक्या शांत पद्धतीने खेळतात कारण त्यांना माहिती आहे 3ची पिछाडी ही मोठी पिछाडी नाहीये. आम्ही कमबॅक करू शकतो. ती ताकद आमच्यामध्ये आहे.
कारण विपक्ष संघ पाहिला तर विपक्ष संघ आहे, या ठिकाणी चुकीला माफी नाही. भरभक्कम आई अष्टभुजा रानगाव. पॉइंट डू ऑर डाय चे रेड आले. डू ऑर डाय करा किंवा मरा, कुछ तो करना पडेगा. जर्सी क्रमांक 1 रेड वरती आलाय. 7 डिफेंडर आहेत. बोनस ऑन असणार आहे. झगडतोय, झुंजतोय, संघर्ष करतोय आणि या ठिकाणी संघर्षाला मात्र पूर्णविराम. पॉइंट मिळालाय. अतिशय सुंदर अँकल होल्ड केला गेला. लक्ष्मणच्या माध्यमातून पॉइंट मिळाला. लक्ष्मणला टॅकलचा पॉइंट मिळालाय आई अष्टभुजा रानगावला. पुन्हा एकदा 4 डिफेंडर आहेत. तितक्याच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कल्पेश आल्या. रेडसाठी टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक डिफेंडर मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय. किती पॉइंट मिळतील कल्पेशला, किती पॉइंट मिळतील आई अष्टभुजा रानगावला. यास 2 पॉइंट, 2 महत्वाचे पॉइंट. या 2 पॉइंटने स्कोर मात्र आपण वाढताना पाहतोय. 11-4, 11-4. आई अष्टभुजा आगाज मोठा आहे, आवाज आहे का आम्हाला वसईचा बादशाह म्हटलं जातंय. कारण चांगली खेळ, परंतु या ठिकाणी गणेशचं काय झालं, मिसअंडरस्टँडिंग झाली. गणेशचं एक पाऊल पुढे आलं आणि तेच पाऊल हेरलं रायडरने. तो टचच्या माध्यमातून पॉइंट मिळवला जय बजरंग खामलोली. 3 डिफेंडर, सुपर टॅकलची संधी आहे. तो टच करण्याचा प्रयत्न, नामी संधी आहे. संधी सोडणार नाही, कारण संधी मिळते नशीबवानाला आणि संधी निर्माण करतो तो बुद्धिमान असतो आणि आलेल्या संधीचं जो सोनं करतो ना तोच असतो कर्तृत्ववान. असे कर्तृत्ववान रेडर आई अष्टभुजा अमोल घरत अँड टीम. एक नावाजलेला संघ आई अष्टभुजा रानगावचा. रानगावची आन बान शान. 12-5 स्कोर बोर्ड. अजूनही 7 ची पिछाडी आहे. 2 डिफेंडर आहेत. हा लोन चढवला जाईल काय? लोन भेटला तर 2+2 4 पॉइंट मिळतील. कल्पेश रेडर वरती आलेला आहे. सुपर टॅकलची तितकीच चांगली संधी आहे जय बजरंग खामलोली संघाला. कारण कुणबी कबड्डी लीग आपण पाहतो किंवा कुणबी कबड्डीचा वर्ल्ड कप पाहतो त्यावेळेला जय बजरंग खामलोली अगदी नावाजलेला संघ असतो आणि या ठिकाणी हम दो हुए तो क्या हुआ, हमारे पास ताकद है आणि या ताकदीने दोघांनी मिळवलेत सुपर टॅकलचे 2 पॉइंट. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या दोन्ही डिफेंडरसाठी, कारण या ताकदीने, या टाळ्यांनीच मात्र आपण प्रेरणा, ऊर्जा देऊ शकतो. बारा 7 स्कोर बोर्ड. 12-7. चला 3 डिफेंडर असताना मात्र या ठिकाणी लक्ष्मणने आपली लक्ष्मण रेषा ओलांडली आणि लक्ष्मण रेषा ओलांडल्यानंतर मात्र 1 पॉइंट, महत्वाचा पॉइंट मिळवला. डू ऑर डाय. पुन्हा एकदा डू ऑर डाय. जर्सी क्रमांक 9 आलाय खामलोली संघाकडून. घंटी वाजले, दिलची घंटी सुद्धा वाजलेली आहे. हृदयाची धडकने वाढतायत. कोणाला पॉइंट मिळतील, कारण डू ऑर डाय करा किंवा मरा आहे. कुछ तो करना पडेगा वरना खाली हात आप मैदान के बाहर. या ठिकाणी कव्हर फिरली गेली मोहितची आणि मात्र कव्हरला साथ मिळाली कॉर्नरची. पॉइंट मिळालाय मोहितला. पॉइंट मिळालाय आई अष्टभुजा रानगाव. अतिशय सुंदर सामने. श्री कुर्लाई चषक 2024 कुर्लाई क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांचं विशेष कौतुक. विशेष कौतुक असेल विशाल पाटीलचं, विशेष कौतुक असेल त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं, कारण हाताहाताने कार्यक्रम फुलत असतो. प्रत्येकाचं सहकार्य खूप महत्वाचं असतं. आदरणीय सन्माननीय जगदीशजी किणी सर, त्रिमूर्ती माकणे या शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक. यस, अतिशय चांगले आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक पिढ्या त्यांनी घडवलेल्या आहेत आणि याच पिढ्यांमधले अनेक कबड्डीवीर आज आपण पाहणार आहोत. आई कुर्लाई, श्री कुर्लाई मंडळाचा एक संघ या ठिकाणी असणार आहे. त्यावेळेला त्यांचेच खेळाडू असतील. अगदी नक्कीच आपल्या मुलांचा सामना पाहण्यासाठी ते या ठिकाणी विराजित झाले. अगदी न चुकता दरवर्षी मी त्यांना पाहतो, कारण ही प्रेरणा आहे सरांची आपल्या विद्यार्थ्यांप्रती. हे प्रेम आहे, आपुलकी आहे. चला वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 17-7. 17 का मतलब खतरा होता है, किसको खतरा है? एक साथ आएंगे तो खतरा भी टल जाएगा. जर्सी क्रमांक 1 आलाय. 17-7 वरती आई अष्टभुजा रानगावचे डिफेंडर 7. पुन्हा एकदा 7 डिफेंडर मध्ये
रेड साठी आल्या आई अष्टभुजाचा भरवशाचा हक्काचा महत्वाचा जबाबदार रेडर. आतापर्यंत ज्याच्या माध्यमातून अनेक पॉइंट आई अष्टभुजा रानगावला मिळालेले आहेत. का माझ्यावरती विश्वास आहे अमोल घरतचा, का माझ्यावरती विश्वास आहे माझ्या टीमचा, आणि त्याच विश्वासाला साजेशी कामगिरी करताना आपण पाहतोय. 7 डिफेंडर आहेत या ठिकाणी. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु ऍडव्हान्स टॅकल ही नेहमीच अनसक्सेसफुल ठरते आणि ती अनसक्सेसफुल ठरताना टॅकल मात्र झाली नाही. पॉइंट मिळाला आई अष्टभुजा रानगाव 18-7. 7 डिफेंडर. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 या ठिकाणी चांगल्या पद्धतीने बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला, कारण बोनस आणि टॅकल हे 2 पॉइंट खूप महत्वाचे असतील. आणि या ठिकाणी डुबकी मारण्याचा प्रयत्न केला गेला, तितक्याच चांगल्या सिताफीने कॉर्नरने मात्र आपल्या चाणाक्षपणे आपली कामगिरी दाखवली. रायडरला पाठवलं मैदानाच्या बाहेर. बोनसचा पॉइंट मिळाला जय बजरंग खामलोलीला, तर टॅकलचा पॉइंट मिळाला आई अष्टभुजा रानगाव. अतिशय सुंदर सामने श्री कुर्लाई चषक 2024 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय. पाटील नेटवर्क ज्यांच्या आत्ताचं 1 लाख सबस्क्रायबर अगदी ज्यांनी पूर्ण केलेले आहेत, अगदी खूप मोलाचा वाटा आहे या पालघर जिल्ह्याचा. कारण पाटील नेटवर्क हे नुसतं नाव नाही राहिले, आता एक पालघर तालुक्यातील एक ब्रँड बनलेला आहे आणि तोच ब्रँड या ठिकाणी 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करता. एकदा जोरदार टाळ्या होत्यात पाटील नेटवर्क अँड कंपनीसाठी सुद्धा, कारण पहिलं असं लाईव्ह टेलिकास्ट आहे की ज्यांचे 1 लाख सबस्क्रायबर आपल्या पालघर जिल्ह्यातले पूर्ण झालेले आहेत. चला कुठेही जाऊ नका, या ठिकाणी पहिला हाफ संपुष्टात येतोय. या पहिल्या हाफमध्ये वरचं ठरलंय, या पहिल्या हाफमध्ये आई अष्टभुजा रानगाव नक्कीच, परंतु एक पालघर तालुक्यातील नावाजलेला संघ जय बजरंग खामलोली कमबॅक करेल काय, पुढे जाण्याचा प्रयत्न केला जाईल काय, कारण अजूनही 12ची पिछाडी आहे. कुठेही जाऊ नका, आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक आणि यानंतर होणारा सामना असेल चला यानंतरचा सामना असेल आई अष्टभुजा प्रतिष्ठान रानगाव वर्सेस बाल मित्र मंडळ नाला सोपारा. दोन्ही संघांनी लगेच सज्ज राहायचं आहे. हा दुसरा हाफ सुरू होईल, तदनंतर दुसरा हाफ संपण्याच्या पूर्वी मात्र आपण एंट्री पॉइंट वरती यायला हवं. आई अष्टभुजा प्रतिष्ठान रानगाव आणि बाळ मित्र मंडळ नाला सोपारा एकदम कडाक्याची टक्कर होणार. आणि ही टक्कर बघायची असेल तर सर्वांना विनंती असेल कुठे जाऊ नका. आपण पाहतोय श्री कुर्लाई चषक 2024. यानंतरचा आवाज माझे साथी समालोचक सूरज पाटील. नक्कीच धन्यवाद कडू सर. या ठिकाणी पाहतायत भव्य कबड्डीचा मास संग्राम आणि महाराष्ट्रातील त्याचबरोबर या इंडोर स्टेडियम मधील सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. 8-20-20-8 आई अष्टभुजा रानगाव वसई संघ 20 गुणांवर खेळतोय, तर याच पहिल्या हाफला 8 गुणांवर खेळताना जय बजरंग पालघर खामलोली. 4 असे प्रतिहल्ल्यात्मक रेड, पॉइंट की पकड आणि इथे हँड टचचा प्रयत्न तेवढ्याच मात्र शिताफीनं पाहायला मिळाला होता, परंतु तेवढी कन्सिस्टन्सी आता राहील का सेकंड हाफला. पहिल्या हाफमध्ये काय घडलं यापेक्षा आत्ता काय घडवायचं आहे, इथे मात्र संघर्ष कुणाचा मोठा असेल, विजयाकडे कोण जाईल, येणारं हे सेकंड हाफ. बघूया उत्तरार्धामध्ये आघाडी घ्यावी लागते, कोण जाणार पुढे. 12 गुणांची पिछाडी भरून काढतील का पालघर खामलोली जय बजरंग. उजव्या कोपऱ्यामध्ये रेड, पुन्हा एकदा डाबा कॉर्नर मध्ये रेडचा प्रयत्न, हुलकावणी दिली आणि आला छोटा फटाका, बडा धमाका करतोय टोचा टोचा. छोटा तीर घाव करे गंभीर. अचानक भयानक यशस्वी रेड, परंतु रेफरी या ठिकाणी बोथ आउटचा निर्णय देताना. बघूया रेड आता मात्र पाहायला मिळेल आई अष्टभुजा कडनं. लक्ष्मण तेंदुलकर नाम है इस रेडर का. 4 के डिफेंस के सामने रेड करता हुआ रेडर. और ये आया तेंदुलकर, देखो पॉइंट लेके, कितने पॉइंट है, हंगामा हो गया इस रेड में. सुपर रेड आई अष्टभुजा रेडर लक्ष्मण तेंदुलकर ने करके दिखाई. अब यहाँ पे रेड है जय बजरंग खामलो टीम पालघर की. पॉइंट की तलाश में ये खिलाड़ी. जर्सी किसकी आगे बढ़ेगी, आई अष्टभुजा ब्लू जर्सी के साथ और व्हाइट जर्सी के साथ खेलती हुई पालघर जय बजरंग टीम.
बोनस पॉइंट जय बजरंग पालघर को मिला, लेकिन टैकल पॉइंट, लोन पॉइंट के 2 पॉइंट भी मिलेंगे इस 3 पॉइंट के साथ। और आगे बढ़ते हुए टीम आई अष्टभुजा वसई 18 गुणांची आघाडी, मजबूत आघाडी घेतली आहे आणि ही पिछाडी पालघर जय बजरंग टीम कशा स्वरूपामध्ये भरेल, एक आव्हान मोठं पेलावं लागतं. ज्यांनी ज्यांनी आव्हानं पेलली त्यांनी इतिहास घडवला. संघर्ष करायचा असेल तर आव्हानं मोठी असतात आणि मोठ्या आव्हानांसमोर मोठा इतिहास ही रचला जातोय. मग प्रेम असो, खेळ असो वा परिस्थिती कुठली असो, आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचं एक सुंदर वाक्य आहे, यू आर अ क्रिएटर ऑफ युअर डेस्टनी. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अभी राइजिंग प्लेयर इस बार रेड के ऊपर आता हुआ रेडर वसई टीम आई अष्टभुजा का. किट नंबर 9 रेडर रेड के ऊपर. हैंड टच सक्सेसफुल रेड, राइट कॉर्नर को शिकार किया. पॉइंट वसई आई अष्टभुजा को. 29 पॉइंट पे जा चुकी है यहाँ पे आई अष्टभुजा टीम. पॉइंट का फासला बढ़ते जा रहा है. पालघर जय बजरंग टीम क्या वापसी करेगी? फिर एक बार रेडर राइट कॉर्नर में रेड का प्रयास. बोनस या टच पॉइंट किसको टच करेगा? और एक बार ये रेडर बाहर जा चुका है. 2 बार ऐसा हुआ है कि लॉबी में गए और विदाउट टच लॉबी में जाना रूल के खिलाफ होता है, आउट दिया जाता है. वही हुआ यहाँ पर. अब रेडर यहाँ पे तेंदुलकर रेड के ऊपर. 5 डिफेंडर सामने कोर्ट में है पालघर के. रेड है वसई आई अष्टभुजा रेडर की. समय निकालना ये कबड्डी का गेम प्लॅनिंग भी होता है. बँक बॅलन्स जेव्हा आपल्याकडे जास्त असतो ना तेव्हा आपण आराम करतो. कोरोनाच्या कोविडच्या काळात ज्यांच्याकडे बँक बॅलन्स होता ते आरामात राहिले, ज्यांच्याकडे मात्र बँक बॅलन्स नव्हते ते परिस्थिती संघर्ष करताना कोरोनात मात्र आपल्या कुटुंबाला सांभाळत राहिले. फॅमिली गेम म्हणजे कबड्डीला ओळखतात सांघिक खेळ. एक संघ 7 जणांची ताकद या मॅचला लागेल. कोर्टमध्ये ताकद पकडपट्टूंची लागेल की रेड मास्टर रेड करेल. मास्टर बनना आहे तो इतिहास रचो. टच पॉइंट घेणार का? ही रेड महत्वाची पालघरसाठी. पालघर की वसई, जय बजरंग की आई अष्टभुजा. संघर्ष मोठाच आहे पालघर समोर, कारण वसईकर पुढे गेलेत. आई अष्टभुजा संघ तब्बल 20 गुणांची मजबूत आघाडी है. सपोर्टिंग रेडर इस बार रेड के ऊपर 5 डिफेंस के सामने. ये लोन लेना नहीं चाहती है आई अष्टभुजा टीम. लोन देगी तो आने वाले समय में वापसी करने का मौका और एक बार आएगा जय बजरंग पालघर टीम को. लोन दिला तर मॅच बनेल या पुढच्या रेडवर, कारण पालघरच्या चढाई चालल्या तरच मात्र आपण कमबॅक करू शकताय जय बजरंग टीम. खामलोली रेडचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहे. स्पॉन्सर बाय रुपेश रवींद्र किनी. खामलोली टीम जय बजरंग टीमला स्पॉन्सरशिप दिलेली आहे या सीझनमध्ये. टाइम आउट या ठिकाणी कोच सल्लामसलत करतील अमोल घरत. वसई टीम कोच आई अष्टभुजा टीम के एक्सपीरियंस वाले ये भी कोच है. दिस इज द सेकंड कॉल. आई अष्टभुजा प्रतिष्ठान रानगाव अँड बाल मित्र मंडळ नाला सोपारा. दिस इज द सेकंड कॉल फॉर बोथ टीम. डू और डाई यहाँ पे रेडर है आई अष्टभुजा टीम का. थर्ड रेड पे चुनौती का पल सामने. 30 सेकंड के अंदर क्या पॉइंट लेके आएगा? जी हाँ, किया है सक्सेसफुल काम. इस रेड में 2 पॉइंट हासिल आई अष्टभुजा रेडर. युवा खिलाड़ी चलते हैं तो टीम डबल पावर के साथ चलेगी. बैक टू बैक डू और डाई रेड पालघर की जय बजरंग टीम का ये खिलाड़ी क्या पॉइंट लेके आएगा? थर्ड रेड बोनस अटेम्प्ट किया, पॉइंट लेके आए. सुपर टैकल ऑन में रेड करता हुआ रेडर आई अष्टभुजा टीम का क्या लोन देगा इस रेड में? सुपर टैकल में रेड करना एक भारी भरकम पावर होती है रेडर की. हर रेड कुछ अलग झलक के साथ रेड होती है. 4 के डिफेंस में, 3 के डिफेंस में, 6 के डिफेंस में, 7 के डिफेंस में. ये 3 डिफेंडर सामने है और वो एक वक्त निकालना चाहती है, क्यों ना हो, क्योंकि उनके पास बैंक बैलेंस है पॉइंट का. आई अष्टभुजा टीम 32 पॉइंट पे खेलती हुई और 11 पॉइंट पे खेल रही है जय बजरंग पालघर टीम. 11 गुणसंख्या, खूप कमी गुणसंख्येवर जय बजरंग पालघर. खेळ दाखवा पालघर जय बजरंग.
जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा श्री कुर्लाई चषक दर्जेदार आयोजन महाराष्ट्रासमोर सातत्यानं अनेक वर्षांपासून ही परंपरा कबड्डी स्पर्धा ठेवण्याचं काम सफाळ सिटीमध्ये विशाल पाटील आणि संपूर्ण कुर्लाई मित्रमंडळ क्रीडा मंडळचं भव्य आयोजन। बैक टू बैक सेफ रेड करने वाला ये खिलाड़ी अष्टभुजा रानगांव टीम का। अब रेड होगी पालघर की। सीट नंबर 1 जर्सी 1 का रेडर वापस आया आमंत्रित करते हुए अष्टभुजा टीम को, क्योंकि ये रेड है डू और डाई। थर्ड रेड पे आया रेडर अष्टभुजा वसई टीम का। अब आएगा मजा। पॉइंट या टैकल, टैकल या पॉइंट, डू और डाई रेडर स्पेशलिस्ट ये खिलाड़ी है। पिछले 2 डू और डाई सक्सेस की है, लेकिन यहाँ पर क्या होगा, फिर एक बार एडवांस टैकल करने की बहुत बड़ी गलती कर बैठे डिफेंडर पालघर जय बजरंग टीम के। थर्ड रेडचा प्रयत्न, पॉइंट की पकड़, तुरतुरी रेडर पालघर खामलोलीचा तुरतुरी। पुष्पा सारखे स्टाईल हेअर, क्या आएगा पुष्पा। चला दोन्ही संघांनी मात्र या ठिकाणी एंट्रीवरती यायचंय। एंट्री पॉइंट आपण जो बरोबर स्टेजच्या अगदी जवळ आपण केलेला आहे। अष्टभुजा प्रतिष्ठान रानगाव अँड बाल मित्र मंडळ नाला सोपारा। थर्ड अँड फायनल कॉल दोन्ही संघांसाठी। नक्कीच फेमस तर मात्र हा खेळाडू झाला ज्यानं मात्र रेड केले लगातार 3 डू और डाय रेड सक्सेस करून दाखवल्या। खामलोळची तिथे ताकद मात्र कमी पडली आणि अष्टभुजानं मॅचवर मात्र कंबर कसलेली आहे। 37 गुणसंख्या आणि 11 गुणसंख्या, खूप तफावत या मॅचमध्ये राहिलेली आहे। 26 गुणांची मजबूत आघाडी मात्र घेतली गेली आहे आणि म्हणून इथे वसईकरांची ताकद अष्टभुजा रानगाव टीमची ताकद पाहायला मिळाली। रानगाव म्हटल्यानंतर एक मजबूत संघ म्हणून ओळख या महाराष्ट्रात या पालघर जिल्ह्यामध्ये मागच्या 5 वर्षापासून 7 वर्षापासून दरार आहे। राष्ट्रीय कबड्डीपट्टू घडवले, राज्यस्तरीय कबड्डीपट्टू घडवत आहेत, महिला कबड्डीपट्टूंचा संघ सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि आता जय बजरंग खामलोली पराभवाकडे जाताना पुष्पा एक चित्रपट आला, तो फेमस झाला आणि त्या चित्रपटानं मात्र आपल्याला दाखवून दिलं की संघर्ष आपल्यामध्ये असेल तर कलाक्षेत्र असो आपण पुढे जाऊ शकतो। त्या चित्रपटाने आदर्श घडवला, कारण पुष्पा नाव हे एका चित्रपटाचं एका हिरोचं नसून त्या नावामागे इतिहास सुद्धा खूप मोठा आहे साऊथ इंडियनमध्ये आणि त्यांनी मात्र त्या दाखवून दिलेला आहे इतिहास इथे अष्टभुजानं घडवताना। वाह, काय 1 मॅन डॅश, परंतु रेडर बोनस प्लस पॉइंट घेऊन येताना बोथ आउट। अहो आता इथे रुद्र आलेले आहेत, फ्यूचर स्टार रानगांव के। रुद्रा पॉइंट लेके गया। देखो साउथ इंडियन में पुष्पा है तो यहाँ पे पालघर में रुद्र है। ऑब्जेक्ट टाइम आउट, यहाँ पे रेफरी ने डिमांड की है कि जो सलाह मदद करते हुए रेफरी अष्टभुजा वसई टीम को 13 और 39 के ऊपर यहाँ पे स्कोर जा चुका है। प्रो कबड्डी का माहौल खचाखच भरा हुआ स्टेडियम, आहिस्ता आहिस्ता दर्शक यहाँ पे आ रहे हैं आणि पूर्ण स्टेडियम मात्र भरताना बघायला मिळेल आज उद्या सुद्धा। 4 नाईट मेगा फायनल पर्यंत जाण्याचा संघर्ष आहे। टॉप 4 मध्ये कुठले 4 संघ जातील या पालघर जिल्ह्यातील 32 पुरुष गट 32 महिला गट संघांचा सहभाग पाहायला मिळेल का। टोटचा प्रयत्न या ठिकाणी मात्र रेड करतायत। उजव्या कोपऱ्यामध्ये रेड गुणांच्या संख्येमध्ये वाढ होताना अष्टभुजाची जरूर आहे, परंतु संघर्ष असाही करावा लागतो की आपण हरलात तरी इतिहास आणि जिंकलात तरी इतिहास। शेवटी इतिहास रचणं ही मात्र एक कबड्डीची ओळख है। फिर एक बार अमोल घरत इनके सुपुत्र कबड्डी फ्यूचर स्टार रेड करते हुए रेडर रुद्र की रेडर। पिछले रेड में रुद्र ने पॉइंट लिया था, अच्छा फुटवर्किंग के साथ रुद्र रेड करता हुआ और रुद्र यहाँ पे निकलने की साजिश है, लेकिन दबोचा। 15 और 39 लेफ्ट कॉर्नर में रेड है यहाँ पे करता हुआ रेडर पालघर टीम का। जय बजरंग खामलोली टीम यहाँ पे हार की कगार के ऊपर है। अब यहाँ पे कोई सुनामी नहीं आएगी पॉइंट की, ना कोई बादल गजरेंगे और ना भगवान, ना दवा चलेगी ना दुआ चलेगी। ये मैच अष्टभुजा रानगांव जीतेगी। वक्त और हालात, कहते हैं ना कि वक्त के साथ आगे बढ़ना बहुत ज़रूरी होता है। स्टार तो अपने हुनर के साथ हर कोई बनता है, लेकिन
वक्त के साथ आगे जाना, जीत की उम्मीद रखना होता है. आई अष्टभुजा वन साइड मॅच खेळताना अभिनंदन, आपण जिंकला, तेवढंच गोड कौतुक. जय बजरंग खामलोली. डीजे